हे स्पष्ट झालं की माझ्यावर जे आरोप झाले, आमचे राष्ट्रीय नेते, आमच्या सर्वांच्या लाडके आदरणीय तावडे साहेबांना जे ज्या प्रकारे वागणूक, ज्या प्रकारे आरोप झाले, ते सर्व आरोप चुकीचे होते, ते आजच्या ठिकाणावरून सिद्ध झालेलं आहे. या विजयाचं श्रेय मतदारांना तर आहेच, पण माझ्या देव दुर्लभ कार्यकर्त्याला, देवापेक्षा श्रेष्ठ माझे कार्यकर्ते, माझ्या लाडक्या बहिणी आहेत, त्यांना ह्या विजयाचं श्रेय आहे. काय सांगाल हितेंद्र ठाकूरांच्या बालेकिल्ल्याला मला अजिबात काही याबद्दल विषय सांगायचं नाही. मी विरोधकावर कुठल्याही प्रकारे टीका टिप्पणी करणार नाही. आम्ही आता मला मतदारांनी संधी दिली आहे, त्या संधीचा कसं चांगलं काम जनतेसाठी करता येईल यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. माझ्या कार्यकर्त्याचे जे देव दुर्लभ कार्यकर्ते आहेत, देवा समान कार्यकर्ते सर्वांचे मतदारांचे, लाडक्या बहिणींचे मनापासून आभार व्यक्त करतो. मेरे ऊपर आरोप लगाया गया था, उसका जवाब मतदाताओं ने मशीन पे बटन दबा के दिया है. उसके बारे में मुझे आगे कुछ कहना नहीं है. इसका श्रेय किसको देंगे आप? मैं इसका श्रेय मेरे भगवान से प्यारे कार्यकर्ताओं को, नॉट फॉर सेल, टिकाऊ कार्यकर्ता नहीं है, मेरे टिकाऊ कार्यकर्ताओं को, मेरे वरिष्ठ नेताओं को तो है, मतदाताओं को और मेरी लाडली बहनों को, जिन्होंने मेरे को बचाया भी और जिताया भी. मुझे उसके बारे में कुछ टीका टिप्पणी करने का नहीं है. मैं चुनाव जीतने के लिए लड़ा था, मैं चुनाव किसी को हराने के लिए नहीं लड़ा था. मेरा अप्रोच पॉजिटिव है. विकास का कार्य करने के लिए मैं जिसका भी सहयोग रहेगा, उनका सहयोग लेके, उनका मार्गदर्शन लेके आगे नाला सुपारा, विरार और साथ में वसई का भी विकास करने का निश्चित रूप से प्रयास करूंगा. तावड़े जी के ऊपर बड़े आरोप लगाए जा रहे थे, क्या झूठे आरोप सारे? वो आरोप क्या थे आपको मालूम है? एक बड़े राष्ट्रीय नेता यहाँ क्या पैसा लेके आ सकता है क्या? ये जनता ने देखा और उसका बटन दूसरे दिन पहला बटन दबाया, वसई पे बटन दबाया. कैसे धन्यवाद देंगे उनका? मैं उनका सभी का चरण स्पर्श करके उसको धन्यवाद दूंगा. मुझे ऊपर जो विश्वास दिखाया है, अभी मेरी जिम्मेदारी बढ़ गई है. पहले खाली बोलना था, अभी मुझे करना भी है और मैं करके दिखाऊंगा. मेरे वरिष्ठ नेता, हमारे महाराष्ट्र के वरिष्ठ नेता और हमारे दिल्ली के वरिष्ठ, उसके लिए मुझे निश्चित रूप से सहयोग करेंगे और करेंगे. वरिष्ठाशी बोलणं झालं. आमच्या वरिष्ठ सगळ्या नेत्यांनी, दिल्लीपासून महाराष्ट्र नेत्यांनी माझं मनापासून अभिनंदन केलं. त्याबद्दल वरिष्ठाचं माझ्यावर खूप उपकार आहेत. सर्वात मोठी बातमी म्हणजे शिंदे ठाकूरांचा तुम्ही पराभव केला. मी कोणाचाही पराभव केला नाही. मतदारांनी माझा विजय केलाय. मी कोणाच्या पराभवासाठी निवडणूक लढवली नाही, तर मी माझ्या विजयासाठी ही निवडणूक लढवलेली होती. त्यामुळे भारतीय जनता पार्टी महायुतीचा हा विजय झाला आहे. हा विजय माझ्या मतदारांचा झाला आहे. हा विजय माझ्या कार्यकर्त्याचा झाला आहे. हा विजय माझ्या लाडक्या बहिणीचा झाला आहे.